नमस्कार मित्रांनो, मी पूजा आणि आज तुमच्यासाठी घेऊन आले आहे एक अगदी सोपी, पौष्टिक आणि सगळ्यांनाच आवडणारी गव्हाच्या पिठाची गुळाची चिक्की. ही चिक्की खास करून लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांसाठीच हेल्दी स्नॅक आहे. कारण ह्यामध्ये कुठल्याही प्रकारचा मैदा किंवा साखरेचा अजिबात वापर केलेला नाही आहे. तेव्हा लहान मुलांसाठी एकदम हेल्दी हे आहे. त्यामुळे बाहेरचं खाऊ घालण्यापेक्षा घरच्या घरी ह्या हिवाळ्यामध्ये ही चिक्की नक्की ट्राय करा. आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघायचा. चला तर मग सुरुवात करूया. मिल्ककेकसारखी दिसणारी ही गव्हाच्या पिठाची गुळाची चिक्की. रेसिपीसाठी लागणारं साहित्य आहे अर्धी वाटी तूप, 1 वाटी गव्हाचे पीठ, किसलेला खोबर, किसलेला गूळ, त्याचबरोबर चॉप केलेले ड्रायफ्रूट्स आणि 2 चमचे बेसन पीठ. सुरुवातीला गॅसवरती पॅन ठेवायचा. त्यामध्ये अर्धी वाटी तूप घालून घ्यायचं. हे मेल्ट झाल्यानंतर त्यामध्ये 1 वाटी गव्हाचे पीठ घालून छान असं मंद आचेवर आपल्याला हे पीठ भाजून घ्यायचं आहे. 7 ते 8 मिनिटे आपल्याला ह्याला छान असा सुवास सुटेपर्यंत हे पीठ जे आहे ते भाजून घ्यायचं आहे व्यवस्थित. आणि मग नंतर त्यामध्ये 2 चमचे आपण इथे बेसन पीठ घालणार आहोत. बेसन पीठने ह्याला छान अशी अजून मस्त चव येते. हे देखील खरपूस असं छान भाजून घ्यायचं आहे. 7 ते 8 मिनिटे झाल्यानंतर ह्यामध्ये आपण ह्याचा कलर चेंज झालेला दिसतोय ना, ह्या स्टेजवरती आपण इथे गूळ टाकून घेऊयात. मी ते गूळ किसून घेतलेला आहे. हे देखील छान असं परतून घ्यायचं आहे. आणि मग नंतर ह्यामध्ये आपण किसलेला खोबर घालून घेऊया. हे देखील मिक्स करून घ्यायचं आहे व्यवस्थित. आणि वरतून अर्धा चमचा तूप घालायचा आहे. नाही घातलात तरी पण चालेल. मी ते शायनिंगसाठी घालत आहे. त्याचबरोबर इथे ड्रायफ्रूट चॉप केलेले आहेत ते देखील घालून घ्यायचे आहेत. परत अर्धा चमचा विलायची पूड, अगदी चिमूटभर असा मीठ घालायचा आहे. कोणत्याही गोड पदार्थामध्ये मीठ अवश्य घालायचा. त्याने एक वेगळीच चव येते गोड पदार्थांना. मी ते प्लेटला तूप लावून आधीच रेडी करून ठेवलेले होते. आपलं बॅटर जे तयार झालेलं होतं ते ह्यामध्ये टाकून घेऊन छान असं थापून घ्यायचं आहे. 5 ते 10 मिनिटानंतर ह्याचे वड्या पाडून घ्यायच्या आहेत. आणि बघा किती सुंदर, खमंग आणि घरगुती गव्हाच्या पिठाची गुळाची चिक्की तयार आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंटमध्ये तुमचा अनुभव नक्की सांगा आणि अशाच सोप्या घरगुती रेसिपीसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया पुढच्या मस्त रेसिपीमध्ये. तोपर्यंत